जालना शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक तयार व्हावे या प्रमुख मागणीसाठी भोकरदन नाका परिसर आस्था हॉस्पिटल जवळ येथे दिनांक 15 एप्रिलपासून सकल चर्मकार समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले। यामध्ये पहिल्या दिवशी देवीलाल बिरसोने, दिनेश लामकाने, दुसऱ्या दिवशी देवीलाल बिरसोने, अशोक भगुरे, विनोद आगसे, तिसऱ्या दिवशी देवीलाल बिरसोने, मंगेश शिकरे, विनोद आगसे, दिनेश लामकाने, विकास बिल्लोरे असे सतत आळीपाळीने चर्मकार समाज बांधवातील युवक वर्गाने साखळी उपोषण केले। यामध्ये प्रशासकीय निवेदने, अर्ज, वारंवार महानगरपालिका प्रशासनाला कागदपत्राची पूर्तता सचिन इरचे, अशोक भगुरे, योगेश बिल्लोरे यांनी केले। या उपोषणाला सहकार्य सुद्धा सुरुवातपासून शेवटपर्यंत शिवलाल आगसे, संतोष कुरील, रतन इरचे, किशोर कुरील, संतोष लामकाने, रोहिदास पिंपळे, किशोर पिंपळे आदी कार्यकर्त्यांनी यावेळी सहकार्य केले। जय शिवराय, जय रविदास। आम्ही इथे 15/4/2026 पासून उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणचं मूळ हेतू आहे की जालना शहरामध्ये संत रविदास महाराज यांचं भव्य स्मारक व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही इथं उपोषण करत होतो। आज आबांनी येऊन भेट दिली आणि या स्थळी सांगितलं की येत्या 15 दिवसात जालना शहरामध्ये एक चांगल्या जागी तुम्हाला स्मारकासाठी आम्ही जागेची मंजुरी देऊ आणि येत्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये एक भव्य स्मारक इथं उभारून देऊ। जय भीम, जय शिवराय। आज आपण जे उपोषण 15 तारखेपासून चालू आहे, आज आपला 8वा दिवस आहे आणि आपल्याला उपोषण सोडण्याची वेळ की आबांनी, आपले भास्कर आबा दानवे यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की जालना शहरामध्ये एक आपल्याला स्मारक ते ज्याचा शहरी भागामध्ये एक स्मारक ते उभारून देणार आहेत आणि जागा उपलब्ध करून त्याचं भव्य दिव्य स्मारकाची ती आपली जी सर्वांची समाज बांधवांची जी इच्छा आहे तर ते एक पूर्ण करणार आहे। त्यामुळे त्यांनी 15 दिवसामध्ये जालना शहरामध्ये एक जागा निश्चितीसाठी एक शब्द दिलेला असल्यामुळे आपण सगळ्या समाजाच्या वतीने त्यांच्या शब्दाला मान देऊन हा उपोषण सोडत आहे।